So hey guys, welcome back to my channel. So this was the video that people have been waiting for. So आज मी पॉलिटी करपा आणि पॉलिटीचो फुल आम्ही कितें आयज पोस्टमॉर्टम करतले. ओके, पॉलिटीचो फुल आयज पोस्टमॉर्टम करतले. सो आज आमी पळोवया पॉलिटीचे एक्झॅक्टली कितें कितें आसता. बिफोर दॅट वी विल सिलेक्ट अ पेन फॉर अस. ओके, या सो पेन सिलेक्ट केले. सो आयज आमी पळयतले पॉलिटीचे. ओके, सो आयज पॉलिटी पळयतले आमी आणि पॉलिटीन आमी एक्झॅक्टली कितें कितें पळयतले. पयलीं PYQ पळयतले. PYQ खंयचे पळयतले? CBRTचे पळयतले PYQ. ओके, CBRTचे पयलीं PYQ पळयतले आणि मेन्साच्यान ओके, मेन्स पॉलिटी एक पार्ट आसता न्हू, तितून थोडे MCQ आसता आनी थोडे डिस्क्रिप्टीव आसता. सो तेजे पयलीं MCQ पार्ट पळयतले मेन्स पेपरांतले. तेज्या मागीर आमी सिलेबस पळोवन चॅप्टर वेटेज पळयतले की खंयच्या क्वेश्चनांतल्यान चड कितें कितें आयला ते. मागीर आमी बुक्स पळयतले, खंयचे खंयचे बुक्स आमकां फॉलो करपा जाय करपा नाका. देन अप्रोच टू स्टडी, बिकॉज पॉलिटी शिकताना एक प्रॉपर अप्रोच आसपा जाय. खंयचे टॉपिक मनाक मारता ते शिकपा जायना, बिकॉज काय कळचें ना. ओके, देन वी विल सी द मेन्स क्वेश्चन डिस्क्रिप्टीव पार्ट एंड वी विल सी हाऊ टू डील विथ मेन्स. सो अजेंडा ह्योच आसा. ओके, एंड एज फार एज पॉलिटी इज कन्सर्न बरेच क्वेश्चन्स येता मेन्सात. तुमचो जो मेन्स पेपर आसता रायट, मेन्स पेपरान 50 मार्क्साचे जाल्यार तुमकां फक्त MCQ दिसतले. ओके, MCQ दिसतले आणि 25 मार्क्स तुमचे सगळे डिस्क्रिप्टीव पार्ट, दॅट इज रिटन पार्ट. सो 75 मार्क्साक लागून तुमचो जो पेपर येता पॉलिटीचो मेन्साक सुद्धा आणि तुमचो CBRTन सुद्धा मोर ऑर लेस तुमकां 8 ते 10 क्वेश्चन सुद्धा दिसतात CBRTन सुद्धा. सो वेटेजेचो खूब आसा. सो यू हॅव टू डू इट इन एंड आउट थरली, रिडींग इन बिटवीन द लायन्स. ओके, सो हे सोडपा जायना. खूप जाणांक इनसाइट्स खबरूच आसना. सो वी विल सी फर्स्ट PYQ खंयचे खंयचे आयले एंड आमी खंयचे खंयचे PYQ पळयतले. सगळे पळोवचे ना. सी वी विल सी PYQs ऑफ 2024, 2022, 2021, 2023 हितून अशें कांय दिवंक ना. सो जितले म्हाका मेळ्ळे वेबसायटीर तेच काडला हांवें. आणि एक DYSPचो पेपर पळयतले CBRT. ओके, सो हे पळयतले. ओके, इवन तुम्ही वेबसायटीर वचून BDOचो सुद्धा पळोवपाक शकता. सेम सिलेबस आसा मोरलेस, बट तितून क्वेश्चन एज सच डिफरंट कांय ना. जे टॉपिक्स हितून आसा तितून त्याच टॉपिक्स आसा. ओके, सो तेका लागून तो पेपर घेवना. बट आमी 4 वर्साचे पेपर पळयतले एंड वी विल कंक्लूड कितें कितें आसा ते. ओके, सो पास्ट 3 years पेपर्स आर मोर देन इनफ टू एक्चुअली एनालायज की कितें इम्पॉर्टंट आसा कितें ना. बट अशें ना की कितें इम्पॉर्टंट आसा आमी तेच करतले उडयतले. सिक्वेन्शियल मॅनरार करतले आमी इन अ प्रॉपर सिक्वन्स. ओके, एक सिक्वन्स घेवन चलतले आमी आणि इम्पॉर्टंट आसा तेका पयलीं हाय प्रायोरिटी दितले आणि लेस इम्पॉर्टंट आसा तेका करपाकूच जाय, बट ते मागीर करतले. वी विल डू दॅट लेटर. ओके, सो दिस इज द ब्रॉड थिंग दॅट वी गोना डिस्कस नाव. पयलीं पळोवया यो 2024 ओके, सो हांगा पयलो क्वेश्चन कितें आयला. आय विल चेंज दिस मार्कर 1 सेकंड. ऑरेंज. पयलो खंयचो क्वेश्चन आयला? पॉलिसी. ओके, पॉलिसी रिलेटेड. ओके, पॉलिसी रिलेटेड. सो हे तुमकां वाचचें पडटलें. PMO म्हटल्यार कितें, प्रेसिडेंट सेक्रेटरिएट कितें, कॅबिनेट सेक्रेटरिएट कितें, प्लॅनिंग कमिशन कितें, आनी हे तुमकां खंय मेळटले. हे तुमकां चडशे लक्ष्मीकांत आनी इतले डेप्थान मेळचे ना. हे तुमकां दिसतले NCERT. ओके, वन ऑफ द NCERT. म्हाका आतां खंयची एक्झॅक्टली NCERT आहा ती खबर ना, बट हे टॉपिक्स तुमकां मोर ऑर लेस हेची इन्फो चडशे NCERTन दिसतले. ओके, चडशे NCERTन दिसतले, तुमकां लक्ष्मीकांतान दिसचे ना. सो जे पॉलिसी मेकिंग क्वेश्चन्स आसता पळय ते एक एकदां मेन्सानूय येता, एक एकदां हितूनय येता. ओके, एंड आय गेस दिस इज अ PYQ क्वेश्चन ऑफ UPSC आय गेस, इफ आय एम नॉट रॉंग. ओके, UPSCचो PYQ क्वेश्चन आहा ह्यो. देन वॉट इज द डिफरन्स बिटवीन वोट ऑन अकाउंट एंड इंटरिम बजेट. ह्यो तुमकां लक्ष्मीकांतान मेळटलो. ओके, but see the depth they have been asking. The provision of a vote account is used by the regular government, while an interim budget is a provision used by the caretaker government. Okay, so हे मातशे डेप्थान शिकचे पडटले तुमकां. ओके, जो पार्लिमेंट पार्ट आहा न्हू तितून आसतले हे सगळे. ओके, इन केस ना जाल्यार तुमकां NCERT डेफिनेटली मेळटले. स्पेशली युअर 11th 12th NCERT न्हू, थंय तुमकां चडशे दिसतले, मे बी 9th ऑल्सो. ओके, 9th ऑल्सो. सो फार तुमचे पॉलिसी हे बजेट हे सगळे पार्लिमेंटान येता. फायन. मागीर फेडरल इन कॅरेक्टर, फेडरलिझम. ओके, विच ऑफ द फॉलोइंग इन इंडियन पॉलिटी एसेन्शियल फीचर इंडिकेट्स दॅट इट इज फेडरल इन कॅरेक्टर. सो फेडरलिझम. ओके, फेडरलिझम इज व्हेरी इम्पॉर्टंट. इफ फेडरलिझम इम्पॉर्टंट आसा जाल्यार तुमकां नेक्स्ट टायम युनिटरीचे विचारपाक शकता, युनिटरी फिचर्स विचारपाक शकता, तेंचे दोगांचे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स विचारूं शकता, मॅच कॉलमय दिवं शकता. ओके, मेन्स लेवलार सुद्धा तुमकां डिफरन्शिएट करपाक लावपाक शकता, हेजेर एक नोट बरोवपाक लावपाक शकता, कितेंय आसपाक शकता. फेडरलिझम विचारला जाल्यार युनिटरी तुमकां डेफिनेटली करपाक जाय. ओके, सो तुमकां फेडरलिझमाचे तुमकां सगळे नोट सारके लक्ष्मीकांतान बरें दिला फेडरलिझम, थंयच्यानय केला. दिस क्वेश्चन वॉज डुएबल. फायन.
सो सध्या आमकां पार्लिमेंटांतले 2 क्वेश्चन्स मेळ्ळा. ओके, आमी हांगाच बरोवया, मागीर आमकां डिस्कस करपा बरें जातलें. पार्लिमेंटांतले ह्या पेजीर 2 आसा आनी फेडरलिजमांतले 1 मेळ्ळा आमकां. फायन. नाव मागीर वॉट इज द टेन्युअर ऑफ पंचायत. पंचायताचेर हांव तुका सांगता, अजून पर्यंत 10-12 क्वेश्चन विचारलाच आसतले तेंच्यांनी 3-4 वर्सान. पंचायत इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, पंचायत व्हेरी इम्पॉर्टंट. इन एंड आउट एवरीथिंग अबाउट पंचायत. टेन्युअर कितें, खंयच्यान केन्ना घेतलेलो, कितें आसा, आर्टिकल कितें म्हणटा, प्रोविजन्स कितें आसा इच एंड एवरी आर्टिकलान, सगळें इम्पॉर्टंट. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट बाय द वे. पंचायत आनी म्युनिसिपालिटी व्हेरी 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 मच इम्पॉर्टंट. आनी आतां इलेक्शन सुद्दां येता. ओके, आतां झेडपीचे इलेक्शन जाले, मेयराचे इलेक्शन्स येता. सो दीस थिंग्स अराउंड दीस थिंग्स बिकम व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, सो पंचायत. ओके, हांगा बरोवया आमी पंचायत. ओके, देन when what is the punishment prescribed for the employment of individual manual scavengers and the rehabilitation. Okay, I guess this was a current affairs thing, but this is related to polity. खूपदा न्यूजान असता. सो युअर रिहेबिलिटेशन स्कॅव्हेंजर्स बी आसा न्हू, ते पॉलिटीन हेजे थोडे मेन्शन केला, बट हेजे डिटेल्स ना. ओके, डिटेल्स ना. सो इफ हे असले PYQ विचारला न्हू, सो दुसरे टर्म सुद्दां आसतले. ओके, दुसरे टर्म सुद्दां आसतले, ते मातशे पळोवपा जाय, तेजी मातशी इन्फो पळोवपा जाय. ओके, बारीक सारीक नोट्स कायंड ऑफ थिंग. ओके, सो वी कॅन से दिस लायक अनकन्व्हेन्शनल हेतून घालपाक शकता, अनकन्व्हेन्शनल. फायन. मागीर सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया टेंडर्स एडवाइस टू द प्रेसिडेंट ऑन इंडिया ऑन मॅटर्स ऑफ लॉ ऑर फॅक्ट. सो हेतूंतल्यान आमकां कितें कळ्ळें, सुप्रीम कोर्टूय इम्पॉर्टंट आहा आनी प्रेसिडेंटूय इम्पॉर्टंट आहा. ओके, सुप्रीम कोर्ट आनी प्रेसिडेंट दोन्ही इम्पॉर्टंट आहा. फायन. आमचो सुप्रीम कोर्ट जालो आनी आमचो प्रेसिडेंट जालो, दोन्ही इम्पॉर्टंट आहा. विच कमिटी had first of all recommended 3-tier पंचायती राज in India. Again see, पंचायत एकाच इयरान, ओके, एकाच वर्सा, एकाच CBRT पंचायताचे 2 क्वेश्चन जाले आमकां. ओके, पंचायताचे 2 क्वेश्चन जाले. सो कितले जाले, पंचायत 2, सुप्रीम कोर्ट आनी प्रेसिडेंट यू कॅन कन्सिडर दिस एज 1-1. ओके, आनी यो अनकन्व्हेन्शनल 1. फायन. सी, पंचायत इज व्हेरी मच इम्पॉर्टंट, तुम्ही स्वतः रियलाइज करतले मुखार. ओके, regarding the office of the Lok Sabha speaker, consider the following statement. Again, parliament, this is all in parliament. Okay, parliament and Lok Sabha is very much important, by the way. तुमचो स्पीकर और तुमचो चेअरमॅन, स्पीकराचे विचारला, फाल्यां तुमकां चेअरमॅनाचे विचारपाक शकता. आनी चेअरमॅन ह्यो कोण आसता, राज्यसभाक रिलेटेड आसता ह्यो चेअरमॅन. ओके, सो स्पीकराचे विचारपाक शकता, तुमकां चेअरमॅनाचे विचारपाक शकता. ओके, स्पीकराचे विचारला जाल्यार चेअरमॅनूय विचारपाक शकता. सो प्लीज टेक दिस इन नोट. एंड दिस is which part? This is parliament part. So again we have 1 question of parliament over here. Fine. So total कितले question आयला so far? 1 2 3 4 5 so 7 8. So 8 question तुमका 2024 and CBRT मेळा. Okay, now आता 2022 पळोवया. Consider the following statements in respect of Bharat Ratna and Padma Awards. Bharat Ratna and Padma Awards हांगा they have mentioned about the articles. So हेतूंतल्यान कितें कळ्ळें आमकां, फंडामेंटल रायट इज इम्पॉर्टंट. फंडामेंटल रायट इम्पॉर्टंट. आर्टिकल ह्यो विचारला, फाल्यां तुमकां रायट टू लायफ विचारपाक शकता, आर्टिकल 21. दे कॅन आस्क यू अबाउट रायट टू एज्युकेशन, आर्टिकल 21A. ओके, एबॉल्युशन ऑफ टायटल्स, आर्टिकल 17. अनएम्प्लॉयमेंट और एम्प्लॉयमेंट, आर्टिकल 16. कितेंय विचारपाक शकता. ओके, सो हे फंडामेंटल रायट्स इम्पॉर्टंट जाता. Okay, Padma Awards which were instituted in the year this and this only one. See, these are all extreme words, only ones. Okay, only ones and all, हे सगळे एलिमिनेट करपाचे ऑप्शन आहे, एलिमिनेट करपाचे ऑप्शन आहे. these are all extreme words. Okay, कोण UPSC एस्पिरंट आसा तेका कळतले. Now, which consider the following statement. Model code of conduct and the mode of conduct is enforced from the date of announcement of the election. हे तुमचे न्हू इलेक्शन रिलेटेड एक चॅप्टर आसा लास्टाक. ओके, इलेक्शन रिलेटेड एक चॅप्टर आसा, लक्ष्मीकांताच्या लास्टाक एक इलेक्शन रिलेटेड चॅप्टर आसा, तेतून सगळे मोड ऑफ कंडक्ट कितें आसपा जाय हे सगळे तेतून मेन्शन केला. ओके, हे सगळे तेतून मेन्शन केला. सो इलेक्शन रिलेटेड पार्ट इज इम्पॉर्टंट. म्हाका त्या चॅप्टराचें एक्झॅक्टली नाव खबर ना, बट दीस आर वन ऑफ द लास्ट चॅप्टर्स बाय द वे. ओके, द गव्हर्मेंट एक्सटेंडेड द पंचायत एक्सटेंशन टू schedule areas PESA Act in 1996. which of the following is identified as its objective? Okay, this is also the panchayat part. So again panchayatacho एक question मेळा. Okay, so panchayat 1, election as a 1 and fundamental right as a 1. Okay, एक question सुद्धा मेळा, that is important, by the way, I'm telling you. Again, municipal corporation, I told you municipality important. Okay, I told you municipality is important.
म्युनिसिपालिटी इज इम्पॉर्टंट. पंचायत इम्पॉर्टंट आसा जाल्यार म्युनिसिपालिटी इम्पॉर्टंट जाता. Ideals of liberty, equality and fraternity have been taken from where? So ह्यो खंयचो पार्ट? दिस इज प्रिएम्बलान मेन्शन केला हे सगळे. ओके, दॅट इज टेकन फ्रॉम विच? फ्रेंच रेव्होल्युशन. ओके, सिमिलरली रशियातल्यान कितें घेतला? मागीर आयरिशातल्यान कितें घेतला? अमेरिका, साऊथ अमेरिका, सॉरी साऊथ आफ्रिका, मागीर तुमचे USA, UK. ओके, हे जितले कंट्रीज आसा थंयच्यान कितें कितें घेतला, कितें कितें घेवना तें विचारपाक शकता. फाल्यां तुमकां फंडामेंटल रायट खंयच्यान घेतला तें विचारपाक शकता. ओके, सगळें विचारपाक शकता. इवन तुमचे जॉयंट सिटींग, इफ एक बिल आसा तेतून अग्री जायना तेन्ना एक जॉयंट सिटींग आसा, ते जॉयंट सिटींग कॉन्सेप्ट खंयच्यान घेतला तेंय विचारपाक शकता. सो इन केस हे विचारला न्हू जाल्यार कितेंय विचारपाक शकता तुमकां. सो बी प्रिपेर्ड फॉर ऑल दीस. ओके, सो आय विल रायट हियर प्रिएम्बल. ओके, प्रिएम्बल अँड प्रिएम्बलय बरयता आणि सोर्सेस ऑफ कॉन्स्टिट्यूशन तेय बरयता. ओके, मागीर रायट ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटीज. आय टोल्ड यू आतां मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग आमी केल्लो न्हू, मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग केल्लो. सो सिमिलरली ह्यो सुद्दां तेतून मेन्शन केला, लक्ष्मीकांतान मेन्शन केला, बट हेजी डिटेल्स ना. सो आय टोल्ड यू हॅव टू गो थ्रू इट. थोडे मातशे डिटेल्स पळोवपा जाय. आनी ह्यो क्वेश्चन केन्ना इम्पॉर्टंट जाला? बिकॉज आय रिमेंबर ह्यो क्वेश्चन UPSCच्या टायमार PYQ1 दिस वॉज इन न्यूज. दॅट्स वाय UPSCन आयिल्लो अँड दे हॅव पिक दिस क्वेश्चन रायट फ्रॉम UPSC पेपर. ओके, तुम्ही म्हणटले सर हे आनी कितें? बिकॉज UPSCचो क्वेश्चन आशिल्लो तेका लागून UPSCतल्यान पिक केलो तेंच्यांनी. ओके, सो आय विल पुट दिस अंडर एज अनकन्वेन्शनल. ओके, और करंट अफेयर्स कितेंय म्हणा तुम्ही. अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया विच आर द ड्युटीज दॅट कॅन बी असाइन्ड टू एन इंटरस्टेट काउन्सिल. ओके, हे इंटरस्टेट काउन्सिल सुद्धा इम्पॉर्टंट आसा. इफ युअर इंटरस्टेट काउन्सिल इज इम्पॉर्टंट देन तुमचे जे सेंटर स्टेट रिलेशन्स आहा पळय दॅट इज ऑल्सो व्हेरी मच इम्पॉर्टंट. ओके, सो हे मातशें याद दवरा. सो म्युनिसिपालिटींतल्यान आमकां एक क्वेश्चन मेळ्ळा, preamble and sources. I will consider this as one, unconventional one again. Then interstate council एक. Okay, interstate council direct तुमचे लक्ष्मीकांतान दिला. So you can do it from there. So interstate relation very much important. खूपशे details are related to state and center conflicts and all that. खूपशे दिला. So ते मातशे you have to go through it, articles at least. Fine. Now members of the UPSC, see these are बाकी तुमचे न्हू एक दोन तरेचे बॉडीज असता बाय द वे, कॉन्स्टिट्युशनल अँड नॉन कॉन्स्टिट्युशनल. हे दोन्ही तुमकां करपा जाय बिकॉज मुखार दाखयता हेचेर क्वेश्चन्स आयला, भरभरून आयला क्वेश्चन्स. ओके, सो UPSC विचारला जाल्यार स्टेट पब्लीक सर्वीस कमिशनूय विचारतले तुमकां, इलेक्शन कमिशनूय विचारतले. ओके, देन ह्युमन रायट्स कमिशन आसता, ह्युमन रायट्स कमिशन, देन बॅकवर्ड क्लास कमिशन, ते सगळे. ओके, सो शेड्यूल ट्रायब, शेड्यूल कास्ट, ते सगळे जितले कमिशन्स आसात पळय ते मेन्शन केला. दोज आर ऑल्सो व्हेरी मच इम्पॉर्टंट. ओके, दोज आर ऑल्सो व्हेरी मच इम्पॉर्टंट. मागीर हांगा कितें दिला अबाउट the 73rd Amendment Act. Okay, village panchayat, again panchayat. So again I told you panchayat important zalo anga. Panchayat is again important. For past year they have been asking panchayat only. Okay, under which schedule? Okay, see schedule सुद्धा तुमचे schedules important असा जाल्यार तुमचे parts important असा. ओके, पार्ट्स इम्पॉर्टंट आसा जाल्यार तुमचे मातशे अमेंडमेंट सुद्धा इम्पॉर्टंट आसा. सो फार शेड्युलांतल्यान एक क्वेश्चन परतूय येवपाक शकता, पंचायतांतल्यान एक, आनी तुमचे कॉन्स्टिट्युशनल नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीजांतल्यान एक क्वेश्चन सद्या मुखारूय दाखयता, खूब आसा. नाव 2021 we have reached 2021. Which among the following carries out demarcation of the electoral constituencies in each state and allocation of seats to the Lok Sabha? Again parliament. Lok Sabha jenna yeta tenna remember that it is parliament. Okay, parliament. Okay, इथून आन्सर कितें आशिल्लो? delimitation commission. Which of the following amendments to the constitution of India sought to curb the political defection? It is 52nd amendment act. I told you जेन्ना तुमचे शेड्यूल विचारतले तेन्ना तुमचे अमेंडमेंट सुद्धा इम्पॉर्टंट जाता, अमेंडमेंट इम्पॉर्टंट जाता. सो अमेंडमेंटाचेर एक क्वेश्चन आयलो. इफ अमेंडमेंटाचेर एक क्वेश्चन आयला तेन्ना तुमकां पळोवपा जाय अमेंडमेंट खंयच्या आर्टिकलान येता, अमेंड करपा लागून प्रोसिजर कितें आसता, कसली मेजॉरिटी आसता, स्पेशल मेजॉरिटी, देन आनी कसली मेजॉरिटी आसता ते पळोवपा जाय, इन एंड आउट सगळें पळोवपा जाय. ओके, देन हू अमंग द फॉलोइंग इज द फर्स्ट स्टेट टू पंचायती राज? अगेन पंचायत. प्लीज मार्क माय वर्ड्स, पंचायत तुमकां 1000 फावटी येतलो, ह्या वर्सा सुद्धा येतलो पंचायत. पंचायत इतल्यांदा विचारला तेंच्यांनी, इतल्यांदा विचारला पंचायत. ओके, सो हांगा पार्लिमेंटान एक क्वेश्चन जालो सद्या, अमेंडमेंटाचो एक क्वेश्चन जालो, पंचायताचो हांगा एक क्वेश्चन जालो. फायन. नाव विच आर्टिकल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन डायरेक्टेड द स्टेट्स टू ऑर्गनायज विलेज पंचायत एज अ सेल्फ गव्हर्नन्स? सी एकाच वर्सा एकाच पेपरान कितले पंचायताचे क्वेश्चन्स येता, कितले पंचायताचे क्वेश्चन्स येता.
Okay, by the way, these articles, they are of your directive principles of state policy, if I'm not wrong. Okay, but they have linked with the panchayat. So हितूंतल्यान आमकां कितें कळ्ळें that तुमच्या DPSP सुद्धा important हा along with your panchayat that I've been telling you for the past 5-10 minutes. Fine. मागीर 11th schedule was inserted in the Constitution of India under 73rd Amendment Act. Again, 73rd Amendment Act. Okay. 11th schedule of the Indian Constitution of India corresponds to this. So your panchayat again. Fine. Panchayat again. I guess this 73rd is panchayat only. I guess panchayat or municipality. While members of the Rajya Sabha associated with the ANI. Okay. Again, this is parliament again. Parliament and exactly किती committees. तुमचे parliamentary committees असं नु ते in and out करपा जाय because last year JSO 2024 मेन्स पेपर सुद्धा parliamentary committees question आयला. Okay, so parliament again तुमचं important झालं हांगा. DPSP सुद्धा important झालं, पंचायती important झालं. Okay, पंचायताचे हांगा 2 question मेळ्ळे तुमका. Fine. There's one more question by the way over here. The first commission appointed by the government in 1940 to examine the case of reorganization of states. Here I guess तुमका center state relations anu. Your question. This is a part of center state relations. Okay, so just now I told you interstate council important ha झाले center state relation important जाता. Fine. Now, for launching the Panchayati Raj institution throughout the country, the National Development Council approved the recommendation of Balwant Rai Committee in what? Again, पंचायत थकलो सांगून. पंचायत is so important. 3 question एकाच वर्षान आयले सध्या. Who makes provision with respect to the maintenance of accounts by the panchayat? Again, पंचायत झाले तुमचे परत. सध्या तुमचे 2 पंचायत झाले. बट हेतून कितें पळोवपाक तुमका? हे पहिले न्हू जाल्यार तुमका डिस्ट्रिक्ट कलेक्टराचे मातशे नोट्स करपा जाय. CAG चो लक्ष्मीकांतान मेळटलो. लेजिस्लेचर ऑफ द स्टेट फुल टॉपिक तुमकां रीड करपा जाय. फायनान्स कमिशन सुद्धा पळोवपा जाय. खंयचो आर्टिकल आसा, पावर्स कितें आसा, ड्युटीज कितें आसा, हे सगळे पळोवपा जाय. खंयच्या आर्टिकलान येता, कितें येता एंड ऑल दॅट. फायन. During which part of the public policy does the government explores this? ह्यो पार्ट खंयचो येता? पॉलिसी मेकिंग एक चॅप्टर आसा. तुमकां दाखयता सिलेबसान मेन्शन केला आहे. तेतून येता हे. This is usually in UPSC, this is usually in the mains part, but हितून MCQ सुद्धा विचारपा लागले. So you have to go through this. Okay, have to go through this. Not so important, but question विचारला, but you have to go through this. Okay. Now, DYSP चो पेपर जाल्लो तेन्ना सुद्धा पॉलिटीचो खूप इम्पॉर्टन्स आशिल्लो तितून. So first question, Jawaharlal Nehru reluctance to reorganize states on linguistic basis. Again, this is a part of center state relation, by the way. Okay, this is the part of center state relation. So एक question हांगा मेळ्ळा तुमका. Who is responsible for interdepartmental coordination in the state government in the policy making process? Again, I told you policy making important जाता. Okay, so policy making तुम्ही करतले definitely. Fine. Right is not a right of the consumer. ज्यांना rights विचारला, that means fundamental rights important जाता. Okay. A party is organized as a state party in a state. ह्यो जो chapter हा न्हू, this is last chapters. म्हाका त्या चॅप्टरचे नाव येना, but one of the last chapters. तो तुमचो 52nd Amendment Act हा न्हू, where they are discussing about the political parties leaving their party for something else, right? So ते चॅप्टर्स थंय खंय तरी लक्ष्मीकांतान ह्यो चॅप्टर्स आसा तेतून हे सगळे मेन्शन केला. ओके, हे थंय सगळे मेन्शन केला. हे तुमकां मेळटले लक्ष्मीकांतान डायरेक्ट क्वेश्चन यो. अगेन, द Protection of the Human Right Act provides for the establishment of the human right courts in every district by the state government with the concern of this. Okay, so तुमचे Human Rights Commission important जाता हांगा. Human Rights Act, तुमचो Human Rights Act, Human Rights Commission important जाता. Okay, along with Human Rights Court. Okay, ते झाले. बट हितून आणि किती इम्पॉर्टंट आसा तुमचो गव्हर्नराचे तुम्ही वाचतले, ॲडव्होकेट जनरल वाचतले, चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट वाचतले, अपॉइंटमेंट्स डिस्क्वॉलिफाय कशे करता, तिचे पावर्स कितें आसा, विथ द प्रेसिडेंट, विथ द स्टेट गव्हर्नमेंट कितें करता, कितें ना, अँड डिस्ट्रिक्ट जज. आत्तां आमी एक पयलो डिस्ट्रिक्ट कलेक्टर पयलो. ओके, सो आतां मातशे डिस्ट्रिक्ट जजी पळयतले तुमी. फायन. Which of the following can be termed as the Gandhian ideology? This is nothing but DPSP, Directive Principles of State Policy. फायन. DPSP एक क्वेश्चन हांगा मेळ्ळा तुमकां. सो हे सगळे पळयतले. ओके, सगळे पळयतले. Now,
Which of the following is or are correct regarding the preamble of the constitution? Again preamble एक क्वेश्चन मेळ्ळो हांगा प्रिएम्बलाचो. फायन. अगेन पंचायती राज 73rd अमेंडमेंट ऍक्ट. अगेन पंचायताचो एक क्वेश्चन. कितले पंचायत झाले तुमचे सध्या? खूप पंचायत झाल्या. 7 का 8 क्वेश्चन अजूनपर्यंत हांगाच झाले पंचायताचे तुमचे. फायन. Now, members of the State Human Rights Commission. See, I told you this constitutional and non-constitutional bodies यातले ह्युमन रायट्स कमिशन, बॅकवर्ड कमिशन, एसटी कमिशन, इलेक्शन कमिशन आणि कसले कसले कमिशन हे सगळे इम्पॉर्टंट आहे. हे तुमका करपाकूच जाय. प्लीज डोंट लिव्ह दिस. सी अगेन सेम पेपर नॅशनल ह्युमन रायट्स कमिशन परत 73rd अमेंडमेंट पंचायताचो परत. ओके दिस क्वेश्चन इज रिपीटेड. सी उदळ कसलो असलेच क्वेश्चन आशिल्ले राईट. सो द वर्ड पब्लिक इन पॉलिसी अगेन पॉलिसी मेकिंग इम्पॉर्टंट. तेच रिपीट जाता. व्हडले नवीन काय नाही हितून. तेच रिपीट जाता. आर्टिकल 340 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन डील्स विथ what? So backward commission I told you just now, finance commission, UPSC, election commission, important. There was a reason I told you this. Okay, nobody can tell you this analysis, the one who is not a UPSC aspirant. I've answered UPSC. So आम्ही जेन्ना analysis करताले, जेन्ना आम्ही preparation करताले, मी अशेंच करताले. We used to analyze the PYQ and then we used to prepare the other topics also. That's why केन्ना टेन्शन जावना आमकां exam. That's why you are full prepared. Okay, so that's why हे आर्टिकल 340 विचारला म्हणून तुम्ही फक्त फंडामेंटल राईट्सच करनाका. आर्टिकल विचारला म्हणून हे सुद्धा पळया. हे कमिशन हे ऑप्शन दिला पळय ते सुद्धा पळोवपा जाय. अँड अलॉंग विथ दीस दुसरे कमिशन्स आसा तेंचे सुद्धा आर्टिकल्स पळोवन वचपा जाय तुम्ही. ओके नाव आता हे सगळे झाले. आता सिलेबस पळोवया. सिलेबसान खंयच्या हेतूंतल्यान विचारला. ओके सी here was a historical background that is not important. Making of the constitution not so important, but salient features important असा. Making of the constitution I can say very partly. एक दोन क्वेश्चन आयले very partly. Preamble is important. ओके पार्ट्स आर्टिकल शेड्यूलांतल्यान क्वेश्चन आयला. अमेंडमेंटांतल्यान क्वेश्चन आयला. बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिनांतल्यान येवना बट येवपा शकता. बट दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज हितून केशवानंदा भारती केस इम्पॉर्टंट असा. Okay, abolition and significance I cannot say anything. Fundamental rights complete important topic. एक question आयला, दोन question आयला, it becomes important. This is a complete important topic. Fundamental duties complete important topic. कोणाच्या रिकमेंडेशनार घातलेले fundamental duties कितें करता, whether is it enforceable or not and all that सगळे. Okay, union government and president important हा. Vice president सध्या question ना but it is important. Prime minister important. Council of Ministers important. Lok Sabha very important. Rajya Sabha important. Parliamentary committees important. Okay, स्पीकराचेर क्वेश्चन आयला. दिस इज इम्पॉर्टंट. पावर्स अँड फंक्शन्स पार्लिमेंटरी प्रोसिजर अजून येवना बट येतले. ओके हितून न्हू खुबशे टॉपिक्स आसा बाय द वे. तुमकां मुखारच्या मेन्साच्या पेपरान दाखयता. हितून ते 0 आवर हे आवर ते आवर खुबशे क्वेश्चन आसा. वायस प्रेसिडेंट सुद्धा इम्पॉर्टंट जाता. ओके वायस प्रेसिडेंट. स्टेट गव्हर्नमेंट तितून तुमचो गव्हर्नर इम्पॉर्टंट, चीफ मिनिस्टर इम्पॉर्टंट, स्टेट लेजिस्लेचर इम्पॉर्टंट, असेंब्ली इम्पॉर्टंट, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल इम्पॉर्टंट आसा. पावर्स अँड फंक्शन स्टेट एक्झिक्युटिव्ह इम्पॉर्टंट. ओके व्हेरी मच इम्पॉर्टंट. आणि तुमचे स्टेट काउन्सिल अँड सेंट्रल काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स ओव्हरलॅप जाता व्हडलेशें कांय ना. आनी हितून स्पीकर अँड डेप्युटी स्पीकर इम्पॉर्टंट जाता. ओके नाव लोकल गव्हर्नमेंट बाबा हेका व्हडलो डबल स्टार मार्क करा तुम्ही. डबल स्टार ना 3 स्टार मार्क करा. हेतूंतल्यान क्वेश्चन येतलो म्हटल्यार येतलोच. हांव भरून दिता. कॉन्स्टिट्युशनल बॉडीज इलेक्शन कमिशन विचारला क्वेश्चन. युपीएससीचो विचारला क्वेश्चन. स्टेट पब्लिक सर्विशन ना बट CAG क्वेश्चन येतलो. अटॉर्नी जनरल येतलो क्वेश्चन. ओके अपॉइंटमेंट पावर्स रिमूवल्स ऑफ द अदर इम्पॉर्टंट बॉडीज नॉट सो इम्पॉर्टंट बट ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट इम्पॉर्टंट आसा. ओके जे इम्पॉर्टंट आसा ते पयलीं करपाकूच जाय बाकीचे मागीर. सी नॅशनल ह्युमन रायट्स कमिशन विचारलेलो आत्ता. National Commission for Scheduled Caste. They have mentioned in the options. So you have to do this. Even this. Here is CBI, Lokpal is very important by the way. Which point of view? Mains point of view. Yata's question. Niti Aayog very important for mains point of view. Okay, very important for mains point of view. बाकीचे जितले CBI then Information Commission आसा ते करपाकूच जाय तुमकां. Okay, special provision for SC, ST and OBC. हे मातशें रीड करा मातशें. Okay, रीड करा. कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट very important. खुबशे कॉन्स्टिट्युशन आसा. गोवा केन्ना थ्रू विच अमेंडमेंट गोवा वॉज फॉर्म्ड अँड ऑल दॅट खंयच्या वर्सा दॅट इज इम्पॉर्टंट. ज्युडिशरी व्हेरी इम्पॉर्टंट. हितून काय सोडपाक शकना. ट्रिब्युनल्स तुमचे सगळे इम्पॉर्टंट आहा. स्ट्रक्चर ऑफ द ज्युडिशरी सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, सबऑर्डिनेट कोर्ट्स. ओके ज्युडिशियल रिव्ह्यू सुद्धा इम्पॉर्टंट आसा. PIL ज्युडिशियल अपॉइंटमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट.
फाईन. फेडरलिझम एक क्वेश्चन आयला, दिस एंटायर थिंग बिकम्स इम्पॉर्टंट. एमर्जन्सी प्रोविजन अजून येऊ ना, बट यू हॅव टू गो थ्रू इट. ओके, नॉट इन प्रायोरिटी बट पहिली प्रायोरिटी आसा ते करपाय. फाईन. एडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल ह्यो तुमकां दाखयता. ट्रिब्युनल ओके, एक ट्रिब्युनल आशिल्लो एनजीटी, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल. हेजेर डायरेक्ट क्वेश्चन आयिल्लो. दिस ओवरलॅप्स विथ युअर एनवायरमेंट ऑल्सो प्लस पॉलिटी. फाईन. पब्लिक पॉलिसी, आय टोल्ड यू सी दिस. पब्लिक पॉलिसी अँड गव्हर्नन्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. 4-5 क्वेश्चन हेतूनच आयिल्ले. ओके, सो हे टॉपिक सगळे करपाकूच जाय. इलेक्ट्रोल रिफॉर्म्स, इलेक्ट्रोल सिस्टम इन इंडिया. See the things which I was telling you की लास्टाचे topics आसा that are very important. Okay, so yeah, by the way. Okay, and over here, by the way, right to information, RTI Act, important mains point of view. Okay, good governance, important mains point of view. Direct question आहे त्याच्यावर. Okay, then election commission and its role, money power, criminalization of politics, electoral rules and reforms, important आसा. Okay, हे important. Then constitutional interpretation, doctrine of basic structure, very important. Fine. So हेतूंतल्यान जितले जितले इम्पॉर्टंट आसा तितले हांवें मार्क केला. ओके, बाकीचे तुम्ही हुशार आसा कितें करपा जाय कितें ना तें. फायन. जितले PYQ आयला क्वेश्चन तितले हांवें मार्क केला, बट अगेन आमी मुखार पळयतले. ओके, मुखार अजून पळयतले आमी की मेन्साच्या पेपरान आनी कितें कितें आयला तें. ओके, बिफोर मुवींग टू दॅट मेन्स PYQ हांव तुमकां न्हू बुक्साचे मातशें एक आयडिया दिता. बुक्स खंयचे रेफर करपा जाय. सी, NCERT व्हेरी मच इम्पॉर्टंट. कित्याक जितले क्वेश्चन तुमचे लक्ष्मीकांतान ना न्हू तितले NCERTन आसा. सो गो फ्रॉम 6th to 12th NCERT. तुम्ही म्हणटले सर इतले व्हडले ना ते, आमी जेन्ना ल्हान आसताले न्हू आमकां ती NCERT व्हडली दिसताली, बट आतां आमी व्हडले जाल्या, सो ती NCERT हार्डली 2-3 पेजीची आसता एक चॅप्टर. सो ते वाचपाक इतलो टायम लागना. ओके, आनी हेतून इतले बेजीक दिला आनी तुमकां खबरूच नासतले. बेजीक इन सेन्स एक हांवें पळयल्लो जो म्हाका पयलीं खबरूच नासतालो. आय नो वॉट इज सेक्युलर. ओके, आय नो वॉट इज सेक्युलरिझम, बट आय नेवर न्यू सेक्युलरिझम खंयच्यान घेतला. आनी तेजे 2 तरे आसताले, पॉझिटिव्ह सेक्युलरिझम अँड नेगेटिव्ह सेक्युलरिझम. हे म्हाका खबरूच नासताले. ओके, आनी हे एक एकदां पेपरान येताले, मॉक टेस्टान येताले आनी हांव शेणतालो की हे एक्झॅक्टली कितें, वॉट इज पॉझिटिव्ह, वॉट इज नेगेटिव्ह सेक्युलरिझम. आनी हे पॉझिटिव्ह खंयच्यान घेतलेले, खंयच्या कंट्रींतल्यान घेतलेले. ओके, खंयच्या कंट्रींतल्यान घेतलेले, हे खंयच्या कंट्रीन एप्लिकेबल आहा. ओके, हे खंयच्या कंट्रीन एप्लिकेबल आहा. इंडियन सेक्युलरिझमाचो मिनींग कितें आसता हे सगळें म्हाका खबरूच नासतालें. फायन, हे खबरूच नासतालें. सो दॅट्स वाय NCERT इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट. इतली नॉलेजाची लेयरिंग जातली, केन्ना पॉलिटीन त्रास येवचोच ना. ओके, इट वील गिव्ह यू एन एज. बाय द वे, एक एज मेळटलो कंपेअर टू अदर एस्पिरंट्स. आनी दुसरो तुमचो रेफरन्स बूक हांव सांगू शकता, दॅट इज युअर फेवरेट लक्ष्मीकांत. ओके, लक्ष्मीकांत. ओके, तुम्ही सपोज NCERT कंप्लीट केली न्हू, 50% तुमचे जाले आनी उरलेले 50% हेतूनच दिसतले आनी मोरलेस सेमूच दिसतले. सो NCERT करता इन अदर वे, यू आर सेविंग युअर टायम टू रीड लक्ष्मीकांत बाय द वे. ओके, तसो तुम्ही टायम सेव्ह करता. सो आमी कितें करया, मातशें न्हू आतां आमी हें पळोवया, द अदर PYQ. Let me do this by the way. 1 second. This is 2024, I guess. If I'm not wrong, this is 2024. Okay. 1 second, by the way. Okay. This is a 2024 paper, मेन्साचो पेपर. ओके, ह्यो मेन्साचो पेपर 2024. अशें हांगा पेन चेंज करता हांव. ओके, अगेन सी हांगा लिबर्टी प्रिएम्बल. फायन, प्रिएम्बलाचो एक क्वेश्चन हांगा आयलो. ओके, प्रिएम्बल हांगा आयलो. मागीर फंडामेंटल ड्युटीज, तेच क्वेश्चन आहा, नवीन काय दिसचें ना तुमकां, तेच क्वेश्चन आहा. हे सगळे फंडामेंटल ड्युटीज. प्रिएम्बल जालो एक क्वेश्चन, फंडामेंटल ड्युटीज जालो एक क्वेश्चन, आनी दाखयता तेच टॉपिक, व्हडले कांय ना. ओके, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया हॅज लेफ्ट द फ्रीडम ऑफ स्पीच एंड एक्सप्रेशन थ्रू द मिडियम ऑफ दिस. सो हांगा कितें जाला, हांगा तुमचो फंडामेंटल रायट्स इम्पॉर्टंट आहा आनी तुमचो सुप्रीम कोर्टूय इम्पॉर्टंट आहा. ओके, सो हेय करपा जाय. फायन. आर्टिकल 15 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, आर्टिकल 15 विचारला. सो दॅट मीन्स डायरेक्ट फंडामेंटल रायट्साचेरच विचारला.
फंडामेंटल राइट्स डायरेक्ट. फाईन. मुखार पोवया. व्हिडिओ मातसो व्हडलो जातलो बट प्लीज be patient. Okay. To whom should the information be given by the concerned officer with information about the loss of public money in the office? This is an unconventional question. Unconventional question. Okay. Unconventional question. Mukar. Right to information. Right to information. Okay. Right to information. तुमचा जो CIC चॅप्टर आहे ना, सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन, तेतून सुद्धा येता आणि फंडामेंटल राईट्सानू येता. ओके. दिस इज अ UPSC PYQ बाय द वे. आणि UPSC PYQ याच्या पहिली सुद्धा JSO त्याच्या मेन्स पेपरान विचारला क्वेश्चन, CBRT आणि परत त्यांच्यानी मेन्साने विचारला. ओके. लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. सो तुझं पार्लमेंट or स्टेट लेजिस्लेचर इम्पॉर्टंट जाता. स्टेट लेजिस्लेचर इम्पॉर्टंट झालं. ओके. Again, under which articles of the Supreme Court? So, which articles of the Supreme Court? So, Supreme Court important झाले. Again, तुमचे आर्टिकल्स इम्पॉर्टंट झाले आणि सुप्रीम कोर्ट सुद्धा इम्पॉर्टंट झाले. आणि हे आर्टिकल्स तुमका डेफिनेटली पोवपा जाय. ओके. अगेन मेंबर इलेक्टेड ऑन लोकसभा. अगेन पार्लिमेंट. फाईन. अगेन पार्लिमेंट. नाव फायनान्शियल कमिटी ऑफ पार्लिमेंट. अगेन हांवें तुमकां सांगिल्लें पार्लिमेंटरी कमिटीज आसा, तेतून फायनान्शियल कमिटी आसा, मागीर अपॉइंटमेंट्स कमिटी आसा, खुबशे कमिटीज आसा पार्लिमेंटान. ओके. पार्लिमेंटरी कमिटीज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुमकां नंबरूय विचारतले कसले कसले आहा ते. ओके. विच ऑफ द फॉलोइंग कमिटीज रिकमेंडेड एस्टॅब्लिशमेंट ऑफ द इंस्टिट्यूशन ऑफ द लोकपाल एंड लोकायुक्त. अगेन दिस कमिटीज आर इम्पॉर्टंट. ओके. अशोक मेहता कमिटी आसतली. हे बाकीचे तुम्ही पळयात. ओके. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशन सुद्धा एक आसा. त्याच्या वांगडा कितें इम्पॉर्टंट जालें आत्तां तुमकां सांगिल्लें मेन्स पॉयंट ऑफ व्यू लोकपाल इम्पॉर्टंट, लोकायुक्त इम्पॉर्टंट. ओके. हेजे डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन सुद्धा आयला बाय द वे. फाईन. नाव इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. आत्ता सांगिल्लें इलेक्शन कमिशन इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. जितले तुमचे कॉन्स्टिट्युशनल नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहा, इलेक्शन कमिशन इम्पॉर्टंट जाता. फायनान्स कमिशन इम्पॉर्टंट जाता. सगळे इम्पॉर्टंट जाता. अगेन प्रिएम्बल. परत क्वेश्चन आयलो प्रिएम्बलाचेर. Okay. And in various parts of the constitution there has been particularly mentioned about preamble also. Okay. Fundamental duties again important fundamental duties. Okay. Article 50, that is DPSP. Okay. Article 50, what does it talk about? Separation of judiciary from executive. Okay. Uniform Civil Code, I don't remember. I guess it is 44 if I'm not wrong. I don't know and don't recollect this. But yes, हितून कितें इम्पॉर्टंट आसा? DPSP इम्पॉर्टंट आहा. DPSP CBRT ने इम्पॉर्टंट आहा, मेन्साने इम्पॉर्टंट आहा. फाईन. According to the Indian Constitution, consider the following statements. Both elected and the nominated members of the parliament vote in the vice presidential election. Nominated member, हे तुमचे जितले nominated member, elected member आसा न्हू, हे स्टार्टिंगूच दिला पार्लिमेंटाच्या. हे पार्लिमेंटाच्या स्टार्टिंगूच दिला. ओके. सो हेतून वायस प्रेसिडेंट मेन्शन केला. सो वायस प्रेसिडेन्शियल इलेक्शन सुद्धा तुमकां पळोवपा जाय. हेच्याबद्दल सुद्धा वाचपा जाय. ओके. हेच्याबद्दल सुद्धा वाचपा जाय. कॅबिनेट मिनिस्टर्स बद्दल सुद्धा वाचपा जाय. फाईन. सो लर्न इट दिस वे, नाल्यार शेणतले. अगेन सी कमिटीज हांव सांगतालो, आत्तां सांगतालो कमिटीज. हांगा विचारले पब्लीक अकाउंट कमिटी. ओके. आनी हे सगळे लक्ष्मीकांतान दिला क्लियरली. सारखे पळयात, क्लियर दिला. Okay. Which of the following executive function of Council of Ministers? तुमचो एक चॅप्टर आसा Central Council of Ministers. Okay. In part 5 of the Constitution I guess. तेतून सगळे दिला. ओके. सो हे डायरेक्ट आसा तेतून. आणि आत्ता सांगिल्लें तुमकां सेंट्रल काउन्सिल आनी स्टेट काउन्सिल फक्त मातसोच फरक व्हडले कांय ना. ओके. यो पार्ट टॅक्सेशन रिलेटेड. ओके. रेव्हेन्यू रिलेटेड एक पार्ट आसा पार्लिमेंट टॉपिक. दिस इज पार्लिमेंट, कोर पार्लिमेंट. तेतून दिला. हे तुमकां पळोवन कन्फ्युजिंग जाता आसलें. एक्चुअली त्या चॅप्टरान फक्त अशी 2 लायन दिला. ह्या 2 लायनी वयल्यान तेंच्यांनी 6 ऑप्शन्स फ्रेम केला. ओके. Finance Commission recommended to the president which of the following matters. Finance Commission again important. With this president important झालो. Fine. Interstate Council. I told you Interstate Council. CBRT विचारलेली 2024 परत मेन्सान विचारली. ह्याच्या वांगडा कितें तुमकां सांगलें सेंटर स्टेट रिलेशन इम्पॉर्टंट आहा. सेंटर स्टेट रिलेशन व्हेरी मच इम्पॉर्टंट. फाईन. हू इज द चेअरमॅन ऑफ द सिव्हिल सर्व्हिस बोर्ड? अगेन दिस इज not mentioned in your syllabus, but as far as this is a civil job, so civil service board was obvious to come.
ओके. आणि हे जितले तुमचे टॉपिक दिला न्ही युनियन पब्लीक सर्वीस कमिशन एंड ब्ला ब्ला हे सगळे तुमच्या सिलेबसान आसा. ओके. सो हेजे मातशें गूगल आउट करा. ओके. दिस वॉज अ UPSC क्वेश्चन. UPSC question. Right to vote and to be elected is what? It is not a fundamental right. It is a constitutional or legal right, I guess. ये म्हाका याद येना because it's been a very while that I'm not in touch with the syllabus. But yes, right to vote थोडे legal right आसा, थोडे आमचे fundamental right आसा, थोडे constitutional right आसा. Okay, legal right I remember, right to property. Right to property is a legal right. Okay, that was removed by 44th Constitutional Amendment Act of 1978 from our fundamental rights. And I guess this right to vote is a constitutional right, by the way. Fine. Now, election commission आज परत विचारले यांच्यानी. Election commission is a 5-member body. Union Ministry of Home Affairs decide. So yeah, Union Ministry of Home Affairs सुद्धा मातशे पळयात. Again election commission. So election commission important again. Okay, there has been a persistent deficit budget year after year. What action? Okay, ये budget part असा ना, budget part तिथून असाय सगळे, तिथून असा budget part. Okay, or usually this also goes with your I guess economics. Economics चा वांगडा सुद्धा हे ओव्हरलॅप जाता बाय द वे. ओके, economics चा वांगडा सुद्धा ओव्हरलॅप जाता हे. फाईन. कॅपिटल बजेट ऍक्च्युअली दिला, बजेट पार्ट आहे ना तिथून हे सगळे दिला बाय द वे, कॅपिटल बजेट एंड ऑल. फाईन. सी I told you vote on accounts in interim budget. खंय क्वेश्चन पळयलो तुम्ही? JSO CBRT 2024 पळयलो, परत आयलो खंय आयलो? खंय आयलो तुमकां? मेन्सान आयलो परत यो क्वेश्चन. सो इट इज व्हेरी इंपॉर्टंट टू गो थ्रू your CBRT पेपर्स ऑल्सो बिकॉज सेम क्वेश्चन दिसतले गाईज, सेम क्वेश्चन्स. ओके. नॅशनल वोटर्स डे इज सेलिब्रेटेड ऑन विच इयर? हे करंट अफेअर्स तुमचे सगळे. चीफ इलेक्शन कमिशनर इम्पॉर्टंट आसा जाल्यार कमिशनर, चीफ इलेक्शन कमिशनर इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. अगेन इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, कितले इलेक्शन कमिशनाचे क्वेश्चन विचारता पळय. आणि आता जाल्यार रिसंटली इलेक्शन जाता, जाले. सो इन दॅट कॉन्टेक्स्ट इलेक्शन कमिशन कितलो इम्पॉर्टंट जातलो त्या एग्जामीक ते तुम्ही चिंता. Which of the following is responsible for preparation and present of the union budget to the parliament? Okay, हे सगळे तुमच्या लक्ष्मीकांतन दिला, हे पळोवपाचे थंयच्यान. पार्लिमेंटरी कंट्रोल ओवर पब्लिक फायनान्स इन इंडिया, मॅथड्स विचारला, मॅथड्स. ओके, हे सगळे तुमचे परत लक्ष्मीकांतन दिला. ओके, लक्ष्मीकांताचो पार्लिमेंट चॅप्टर व्हेरी मच इम्पॉर्टंट. कितले क्वेश्चन पार्लिमेंटाचेच आसा, 40-45% पार्लिमेंटातले आयला. ओके, तुमचे मेन्सान. अगेन फंडामेंटल ड्युटीज इम्पॉर्टंट अगेन. ओके. Then which of the following are the objectives of the foundational training course imparted to the higher civil services at Mussoorie, that is IAS IPS हाची विचारता ते, IAS IPS. सो कोणाक बेसिक खबर आसा न्हू IAS IPS हाची ट्रेनिंग किती जाता मसुरी, जाल्यार दिस वॉज डुएबल. आय वोंट से दिस इज अ हार्ड क्वेश्चन बट अवेअरनेस क्वेश्चन आय वुड से. ओके. एंड दिस चीफ सेक्रेटरी ह्यो पार्ट खंयच्या येता? एक्झिक्युटिव्ह टू स्टेट भितर हे तुझे येता सगळे चीफ सेक्रेटरी इन द स्टेट. ओके, सो हे मातशे पळोवचे पडटले. UPSC अगेन विचारला हेंच्यांनी. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट फॉर्मली प्रिस्क्राइब्ड डिवाइस मेंबर्स ऑफ द पार्लिमेंट? दिस इज व्हॉट? दिस इज पार्लिमेंट बाय द वे, पार्लिमेंट. आणि आय टोल्ड यू सी देर इज 0 hour हाफ आवर डिस्कशन, हे ते सगळे हे तुमकां दिसतले बुकान की पचके टॉपिक, बट हेजेर क्वेश्चन आयला. ओके. देन अरेंज द फॉलोइंग स्टेजेस इन दी एनेक्टमेंट ऑफ बजेट. केन्ना बजेट प्रिपेअर करता और पास करता तेन्ना हे ऑर्डर फॉलो करता. सो तो ऑर्डर लक्ष्मीकांतान दिला, थंयच्यान पळया. वायस चेअरपर्सन आय टोल्ड यू नीती आयोग इज इम्पॉर्टंट फॉर मेन्स. नीती आयोग इज इम्पॉर्टंट फॉर मेन्स, आयलो क्वेश्चन अगेन. देन विच ऑफ द फॉलोइंग has created the foundation of central administration in India? सी हे जे ऍक्ट आसा पळय ते हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, दीज आर ऑल दीज ऍक्ट्स बाय द वे. केन्ना हे पॉलिटीन विचारतात, केन्ना हे हिस्ट्रीन विचारतात. ओके. ऑल न्यू इंडिया कॅन बी क्रिएटेड बाय, हे सुद्धा पार्लिमेंटान दिला, हे पार्लिमेंट चॅप्टरान दिला. ओके, पार्लिमेंट चॅप्टरान दिला. फादर ऑफ ऑल इंडिया सर्विसेस, दिस थिंग इज मेन्शन्ड इन हिस्ट्री बाय द वे, हिस्ट्री. ओके, हिस्ट्रीन मेन्शन केला आहे. अगेन लोकपाल, सी दिस लोकपाल, दिस इज इम्पॉर्टंट. ओके. द मोस्ट इम्पॉर्टंट
function of the central secretariat. Okay, हेजर question आशिल्ले central secretariat. I told you in one of the CBRT question there were options central secretariat and all that अशे आणि तुमकां सांगले the options are very much important. ते केल्यार तुमकां हे आन्सर करपा जाता आसले. Okay, which of the following civil services find mention in the constitution? खंयचे दिसता आमकां कॉन्स्टिट्यूशनांतल्यान एक आय गेस तुमकां IFS आसतलो, IAS आसतलो and IPS आसतलो. Okay, so it should be 1 2 3. Okay, now what is the correct ascending order of the following offices in the secretariat? So secretariat जितले आसा पळय स्टेट secretariat and cabinet secretariat तेंचे सगळे बद्दल तुमकां कळपा जाय guys. Okay, so make a notes of that. Arrange the following forms in the disciplinary action in the proper order in terms of intensity. In terms of intensity. So yes, Sudha, it is an unconventional question, but see that you go through this. Okay, which of the following is not correct? Citizen participation makes the administrative process. Yes, सगळे NCERT. This is NCERT केल्यार तुमकां जातले नाल्यार शेणल्या लायफान. Right to information is necessary in India because it increases people's participation in administrative and blah blah blah. Yes, सुद्धा NCERT related but लक्ष्मीकांतन केला जाल्यार possible जातले. Okay, again see this state secretariat आता सांगता ते असा cabinet secretariat, state secretariat, you have to make notes. Okay, and now your mains part anu I will do this later because video sort व्हडलो जालो दिसता. Okay, mains part of polity I will do this later. Okay, so right now हांव फक्त एकूच पेपर consider करता because ह्यो सुद्धा पेपर by the way, ह्यो सुद्धा पेपर हितून as such व्हडलेशें कांय ना, तेच okay, तेच and it is not possible for me to do everything. I am just trying to let you know that topics repeat जाता. Okay, topics बरेच repeat जाता आणि हेतूंतल्यान हांव एकूच तुमकां conclusion दिता that for this parliament नो खूब important chapter जाता तुमचो. Okay, fundamental rights, DPSP, okay, fundamental duties, तुमचो सुप्रीम कोर्ट, तुमचो हाय कोर्ट, मागीर तुमचे कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज सगळे इम्पॉर्टंट जाता. ओके, आणि तुमचे लेजिस्लेचर ऑल्सो, स्टेट लेजिस्लेचर आणि तुमचे जितले ते सेक्रेटरिएट आसा पळय ते. ओके, सो मोर ऑर लेस जितले तुमचे एक्चुअली एक पॉलिटिकल सिस्टमान जे फंक्शनिंग असता पळय एक्टिव्ह पीपल त्यांचे डिपार्टमेंट्स एंड ऑल that is very much important. So we will move here. Now I will tell you something about, one second. Yes, so मातशें तुमकां हेय सांगता हांव अप्रोच कितें आसपा जाय. अप्रोच टू स्टडी. अप्रोच कितें आसपा जाय शिकताना जेन्ना तुमी शिकता. ओके, always start with the chapter that is making of the constitution, its salient features. Okay, its salient features. मागीर तुमचे preamble, fundamental rights, fundamental duties, DPSP हे पयली काबार करा. तेच्या मागीर तुमचो मेजरली पार्ट 5 येता, तेतून तुमी कितें करतले, तुमचो प्रेसिडेंट, वायस प्रेसिडेंट एंड गव्हर्नर वांगडा शिकतले. प्रायम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर वांगडा शिकतले. तुमचे सेंट्रल काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स एंड स्टेट काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स वांगडा शिकतले. ओके, तुमचे हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट आणि जितले बारीक बारीक कोर्ट न्हू सबऑर्डिनेट कोर्ट म्हणटात ते, सबऑर्डिनेट कोर्ट ते वांगडा शिकतले. आणि खंयचो उरला चॅप्टर तुमचो, I cannot recall right now. There are more chapters by the way, but see that हे chapters न्हू तुम्ही हे वांगडा शिकतले, तुम्ही इंडिव्हिज्युअली शिकचे ना. ओके, विल जस्ट हॅव अ लुक एट द सिलेबस. म्हाका याद येना खंयचे आहा ते. आणि खंयचे cannot remember some things. सांगला हांवें. ओके, तुमचे अमेंडमेंट्स. ओके, मागीर तुमचो चॅप्टर येता, हितून एक चॅप्टर येता बाय द वे अमेंडमेंट्स, हांगा ऍड करा. अमेंडमेंट्स तुमचे ते स्केड्यूल, तुमचे ते खंयच्या पार्टान आसा ते एंड युअर सोर्सीस ऑफ कॉन्स्टिट्यूशन हे सगळे हितून येतले बाय द वे. ओके, हे सगळे हितून येतले. ओके, एंड दिस पार्ट यू हॅव टू डू इट बाय युअरसेल्फ. ओके, सो हितून आनी कितें ना, आनी व्हडलेशें कांय ना हितून. बाकीचे तुमचे ते कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज आसा.
कॉन्स्टिट्युशनल बॉडीज ओके ते वांगडा करा अँड देन डू दी नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज ओके बट सी दॅट यो ऑर्डर हांवें जो सांगला तुमकां यो हे वांगडा करा लायफ इजी जातली बिकॉज व्हडले डिफरन्सीस कांय ना पावजान तेंच्या ओके व्हडलेशें कांय ना खंय खंय प्रेसिडेंट आसा थंय फक्त वायस प्रेसिडेंट बरयला तेंच्यांनी व्हडलेशें कांय ना ओके बट तितून थोडे मातशे डिटेल्स आसा सो इफ यू लर्न दॅट इन अ फॉर्म ऑफ कंपॅरिजन जाल्यार तुमकां इजी पडटलें रिकॉल करपाक ओके सो विथ दिस वी रॅप अप दिस आय होप यू लायक दिस एनालिसीस जितलें हांवें केला म्हज्या कडल्यान जाता तितलें हांवें ट्राय केला अँड मातशी कितें हेल्प जाली देन आय वूड रियली फील हॅपी अँड प्लीज डू लेट मी नो feedback about this because feedback is very much important feedback मेळना then I don't feel that interest in doing these papers because it takes a lot of efforts already माझी कामां सोडून पेड बॅची करता ते सोडून हांव सगळें हें करता okay because it is also very much important to do this so with this we wrap up our lecture on this note and happy studying take care bye bye and देव बरें करूं